सिडको भागातील छत्रपती शिवाजी चौकात असलेल्या मोरया ज्वेलर्समध्ये अंगठी खरेदीच्या बहाण्याने आलेल्या एका महिलेने सोन्याची अंगठी चोरण्याचा प्रयत्न केलाय. खरी अंगठी लपवून त्या जागी हुबेहूब दिसणारी नकली अंगठी ठेवून तिने दुकानदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदाराच्या सतर्कतेमुळे तिचा डाव उधळला गेला आणि तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंगठी पाहण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या महिलेने चतुराईने खरी अंगठी लपवली व नकली अंगठी ठेवली. दुकानदाराला संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता चोरी उघडकीस आली. पेट फसल्याचं लक्ष देताच महिलेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदाराने प्रसंगावधान दाखवत तिला पकडले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतलाय. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, अनिल गाडवे व सचिन करंजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू आहे. या महिलेने यापूर्वी असे गुन्हे केले असे आहेत का व तिचे साथीदार आहेत का याचा पोलीस कसून तपास घेत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तिच्या हालचालीची माहिती घेतली जात आहे. दरम्यान दुकानदाराच्या सतर्कतेमुळे लाखो रुपयांचे नुकसान टळले. या घटनेमुळे स्थानिक स्तरात व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी हातात चालकी करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना दिले आहे. एसपराठी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.